सर्वांचं स्वागत करते छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर इथं मला खूप दिवसापासून आहे ना ती वस्तू बनवायची होती, तर ती फायनली मी बनवली. कोणती मी सांगते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढं. देवांच्या पप्पांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी ना इथं मी वांग्याचं भरीत बनवून घेतलेलं आहे. याची डिटेल रेसिपी मी लॉंग व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. त्याच्यानंतर स्वयंपाक झाला तर इथं मला आहे ना थोडेसे गॅसच्या ओट्यावरच्या ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत त्या क्लीन करायच्या होत्या आणि जे प्लॅन टेकवलेले ते पण स्वच्छ धुवून घ्यायचे होते. स्प्रेची बॉटल खराब झालेली होती ना, तर म्हणजे त्यातला रॉड खराब झाला होता. तर मी तो रॉड घेऊन आले आणि त्याच्यानंतर प्रत्येक वस्तू स्प्रेच्या बॉटलनं म्हणजे स्प्रे करून स्वच्छ करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर सगळे प्लॅन्ट इथं ठेवलेले होते, तर ते सगळे स्वच्छ करून घेतले. सुकलेले, वाळलेले पानं काढून घेतलेले आणि किचनमधल्या झाडांची ग्रोथ खूप छान झालेली आहे. इथं तुम्हाला दिसत असेल तर हा मनी प्लॅन्ट एका छोट्याशा कुंडीमध्ये लावलेला आहे ना, तर हिरवा गच्च असा मनी प्लॅन्ट झालेला आहे. तर सगळे झाडं स्वच्छ धुवून घेतले आणि म्हटलं आता सगळ्या वस्तू स्वच्छ केल्या, झाडंही स्वच्छ केले, तर आपण थोडासा गॅसच्या ओट्यावरती हातसुद्धा मारून घेऊ, म्हणजे पुसून घेऊ कोपरे कापरे. तर इथं मग मी खिडकीसुद्धा पुसून घेतलेली आहे. वरचे जे सेल्फ लावलेले काचेचे त्याच्यावरती भरण्या ठेवलेल्या आहे, तर ते स्वच्छ करून घेतलेले आहे. आपण कितीही म्हणलं तर ह्या वस्तू आहे ना चिकट होतातच, कारण सगळी वाफ आहे ना त्या वस्तू ठेवलेल्या असताना तर त्या वस्तूंवरती जातेच. तर इथं मग मी परत ते सगळं स्वच्छ करून घेतलं आणि परत जिथल्या तिथं आहे ना प्लॅन्ट टेकवून दिलेले. इथं मी याच्यामध्ये बॉटल ठेवत असते तेलाच्या, तर त्याचं काय होतं तो ट्रे खूप चिकट होऊन जातो. तर ह्यावेळेस मी त्याच्या खाली ना पेपर टाकलेला आहे आणि हो याच्यामध्ये प्लॅन्टसुद्धा लावलेला आहे. हा छोटासा बाऊल मी आणला होता, तर त्याच्यामध्ये एक छोटासा प्लॅन्ट लावून दिलेला आहे. त्याच्यानंतर हा टेबलसुद्धा आवरून घेतलेला आहे. तर इथं मी तुम्हाला हे सूप दाखवलं, तर त्याचं मी काय करणार आहे हे पण मी तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये सांगतेच. पण राहिलेले कामं परत करून घेतलेले आहे. इथं ट्रॉल्याही स्वच्छ करून घेतल्या. याच्यामध्ये भरण्या ठेवलेल्या आहे, खालच्या साईडनं डबे ठेवलेले आहे ना, तर भरण्यांचं सेक्शन म्हणजे जे कास लावलेला होता तर तोही स्वच्छ करून घेतला. तर ऑलमोस्ट सगळं किचन आहे ना थोडंसं म्हणजे क्लीन करून घेतलेलं आहे. इथं मी काय बनवत होती, तर मला खूप दिवसापासून आहे ना सरस्वती मातेचं चिन्ह बनवायचं होतं. म्हणजे मी ते बऱ्याच ठिकाणी पाहिलं पण मला ते भेटलंच नाही. तर इथं मग म्हटलं चला आपल्याच हातानं आपण बनवूया. तर इथं मी क्लेचा वापर करून आहे ना ही वस्तू म्हणजे ही गोष्ट बनवलेली आहे. तर मला जमली का हे पण तुम्ही कमेंट करून सांगा. या पद्धतीनं मी असं ते क्लेच्या साहाय्यानं खाली ऑइल पेंट मारलेला आहे आणि पिवळ्या कलरचा क्ले घेऊन ह्या पद्धतीनं मी ते बनवलेलं आहे. तर कसं वाटलं आणि ही वस्तू मी बनवलेली हे मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. हे बघा दिसायला एवढा छान दिसत होता तो कोपरा. हीच ती वस्तू आहे की मला ती खूप दिवसापासून बनवायची होती. फायनली मी ती बनवली. फक्त मला जमली की हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. तर चला इथं हे कोपरा या पद्धतीनं मी सजवून घेतलेला आहे. कसा होता आजचा मिनी ब्लॉग हे नक्की कमेंट करून सांगा. सगळ्यांना बाय.